उभे आहात सगळ्यात अति महत्वाचं ठिकाण आणि एका पवित्र ठिकाणावरती आपण उभे आहोत. हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. शिवाजी राजाने इथे 10 वर्ष वास्तव्य केलं. 25 वर्ष शिवनेरी, 15 वर्ष राजगड. राजांना आपलं आयुष्य लाभलं किती हो? 50 वर्ष. तुमच्या आमची 50 वर्ष पाहिलीत तर 20 वर्ष बाळपणा जातात. उरलेल्या 30 वर्षात 1 BHK फ्लॅट घेता येत नाही. वयाच्या 50व्या वयात 365 गड किल्ले जिंकले. त्यातले 48 किल्ले आपल्या राजाने बांधले, बाकीचे गड किल्ले जिंकले. हा राजांचा राहता राजवाडा 2 मजली मखमली पडद्याने, मशिलीच्या उजडाने, गोंड्याच्या फुलाने सजवलेला राजवाडा. काही वैभव असेल. राजाने जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 ला. 50 वर्षात धनासारखं मन होतं, मनासारखी माणसं होती, माणसांसारखे राज्य होते, राजांसारखं मन होतं. अवघ्या 50 वर्षात हिंदवी स्वराज्य उभं केलं आणि एक तो काळा दिवस या रायगडाच्या पदरी पडला. स्वराज्य पोरकं झालं, स्वराज्यावर काळ पडला, स्वराज्यावर अंधार आला. हेच ते ठिकाण. या चौतऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला. 3 एप्रिल 1680 ला हनुमंत जयंती वार शनिवार दुपारी 12 वाजता जगदंब जगदंब म्हणून आपल्या राजाने अखेरचा श्वास इथे सोडला. आणि हीच खबर औरंग्याचा मावळा त्याच्यापर्यंत पोहोचवतो की हुजूर हुजूर रायगड किल्ले के ऊपर शिवाजी मर गया. काय आनंद झाला असेल त्या औरंग्याला. अहो त्याला सुद्धा आनंद झाला नाही, त्याला सुद्धा दुःख झालं. तो औरंग्या सिंहासनावरून उठून गुडघ्यावर बसून म्हणतोय, ये खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवाजी तेरे पास आ रहा है. म्हणजे हे परमेश्वरा तुझ्या मंदिराचे दरवाजे उघडे ठेव. ज्याने बाईतल्या ओळखायला शिकवली आणि ज्याच्या दरबारात कधी बाई नाचली नाही तो नेक माणूस तुझ्यापाशी येतोय. म्हणजे कल्पना